आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ही बघा ना सावित्री मूर्ख, ही माझं काम ऐकतच नाहीये। अहो हिला मी इतक्यांदा सांगितलं, वहिनींनी स्वतः सांगितलंय हे काम, ती ऐकतच नाहीये। तिला विश्वास नाहीये माझ्यावर, तुम्हीच सांगा। सावित्री, मी जे पारूला काम करायला सांगितलंय ते तिने करायचं आहे, जाऊन सांग तिला। बर झालं, कळलं? विश्वास बसलाय की अजून कशाची शहानिशा करायची नाही ना? चल चल, बहिणींना डिस्टर्ब होतोय, त्या काम करतायत उगच। चल चल लवकर। काही चालू असतं बाबा दामिनीचं। कळलं आता? कळलं सावित्री? बिझनेस म्हणजे असतात ना, त्यांना खूप काम असतं, सतत डिस्टर्ब नसतो करायचा। आज तुझ्यामुळे मला वहिनीने डिस्टर्ब करावं लागलं, समजते तुला? आता तरी विश्वास बसला ना की वहिनींनीच तिला राधा बनायला सांगितलंय, कळलंय की नाही? हो हो, कळलं। सांगशील आता तरी जाऊन निरोप? सांगते। चल जा। आज कृष्णच पावला म्हणायचा। शेवटी पारूला अहिल्या मॅडमची संमती मिळाली। पारू कशी आदित्य बाबांची राधा अगदी शोभून दिसेल। ए काय काय बोलते मी? अच्छा, तुला राधा व्हायचंय का? नाही, मग कुठल्या स्वप्नात रमलीयस तू? हा, जा ना त्या पारूला जाऊन निरोप दे। पटकन सांगते। बघितलं, लोकांना मी मूर्ख वाटते, पण मी मूर्ख नाहीये। हल्ली ना मी जरा जास्त हुशार होत चाललीये ना? पारू बाळा, अगे इकडे काय करतेस तू? या हो, सजावटीसाठी फुलं गोळा करतेय। एवढ्या मोठ्या घरची सून झालीस, पण तुझ्यातलं साधेपणा काही जात नाही। नेहमी आपलं सगळ्यांच्या आधी उठून तयारीला लागलेली असतेस। आत्या, आपल्या घरातलं काम निगुतीनं करणं हे प्रत्येक गृहिणीचं कर्तव्य असतं, आणि मी फक्त माझं कर्तव्य पार पाडतेय। बर पार्वती देवी, चला राधा बनायचंय आता तुला। काय? हो, अहिल्या मॅडमनी सांगितले तुला राधा बनायला। काय? खरी गंमत तर पुढे। श्रीकृष्ण कोण होणार आहे माहितीये का? आदित्य बाबा। काय? आता काय बोललात तुम्ही? हे म्हणजे देवी आहे कशा काय तयार झाल्या? हो, त्यांनीच तर सांगितलंय। अगं माझी खात्रीच पटत नव्हती। दामिनी मॅडमवर कसा विश्वास ठेवणार? परत जाऊन खात्री करून आले। आत्या, माझा खरंच विश्वास बसत नाहीये। हे स्वप्न तर नाहीये ना? अरे बाळा, तुझी स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहेत सगळी। हे बघ, तुझ्यासाठी ड्रेस पण दिलाय, हा घाल आणि लवकर तयार होऊन ये। अरे बाळा, अहिल्या मॅडम तुझा सून म्हणून लवकरच स्वीकार करतील। बरं हे घे, आणि तयार होऊन लवकर ये राधा बनू। वय, मी आतला आवरते, तू आवर आणि लवकर तयार व्हायला जा बघू। हे घे। थँक्यू। वहिनी, मे आय कमिंग मे आय कमिंग? दामिनी, एकतर ते मे आय कम इन असं असतं, आणि ते दाराच्या बाहेरनं विचारायचं असतं, आत आल्यावर नाही। नाही, मी बाहेरूनच विचारणार होते, पण काय आहे, तुम्ही काम करत होतात ना, मग म्हटलं उगाच डिस्टर्ब नको तुम्हाला। सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं, सो सॉरी। दामिनी, काय होतंय? म्हणजे एवढा बदल? त्याचं काय आहे ना, आज स्पेशल दिवस आहे है ना, तर माझी अशी एक इच्छा होती की आपण सगळं मॅचिंग करायचं का? म्हणजे बघा, साडी मॅचिंग, त्यानंतर ब्लाऊज मॅचिंग, ज्वेलरी मॅचिंग, हेअरस्टाईल मॅचिंग, मेकअप मॅचिंग, फोटो मॅचिंग, म्हणजे आपण ते सगळं करून फोटोज काढायचे, रील्स बनवायचे, खूप खूप मजा करायची।
मला सांगा वहिनी, आपण दोघी कधी एन्जॉय करणार? बाकी सगळे करतात, आपल्यालाच नाही मिळत करायला. आज आपण करूयात मज्जा, चालेल? दामिनी, तुझं वय काय अगं? माझं 10, 20 नाही 20 तर ते. एक मिनिट वहिनी, तुम्हाला एक गोष्ट माहित नाहीये का? कुठल्याही मुलीला तिचं असं वय विचारायचं नसतं. मी नाही सांगणार बुवा माझं वय. दामिनी, म्हणजे मला असं विचारायचं होतं की लहान आहेस का तू आता? वय काय तुझं? वागतेस काय? तुला काय वाटतं, तू अजूनही कॉलेजमध्येच आहेस का? म्हणजे वागतेस तशी कधी कधी, पण नाहीयेस आता तू कॉलेजमध्ये. आता तू सासू झालीयेस दिशाची. तूच म्हणत असतेस ना सतत, दिशा माझी सून आहे, दिशा माझी सून आहे म्हणून. मग एक काम करशील माझ्यासाठी? वहिनी, एवढी पण मोठी नाहीये हो मी. पण ठीक आहे, दिशा झालीच आहे माझी सून, तर सांगा काम करते मी. काहीही करू नकोस, फक्त दिशाला आवर घाल. हे बघ, आज आपल्या घरी खूप महत्वाचे गेस्ट येणार आहेत आणि त्यांच्या समोर मला कुठल्याही प्रकारचा तमाशा नकोय. त्यामुळे आजच्या दिवशी गोकुळाष्टमीच्या कार्यक्रमात तुम्ही दोघींनी काहीही काम केलं नाही तरी मला चालेल. फक्त एका कोपऱ्यात चुपचाप बसून राहायचं. हे तुम्हाला जमणार नाही याची कल्पना आहेच मला, तरीही सांगून ठेवते, कारण आज जे गेस्ट येणार आहेत त्यांच्यासमोर मला गोंधळ झालेला नकोय. नाहीतर मी काय शिक्षा करीन हे सांगता येत नाही. नाही नाही वहिनी, तुम्ही असं काहीतरी सांगितलं ना की चटकन कोपऱ्यात जाते आणि लहान बाळासारखी शांत बसते. इतर वेळी मी इतकी कामं करत असते, पण तुम्ही म्हटलं ना एका कोपऱ्यात बस, मी तिथेच बसते. पण प्रॉब्लेम आहे की ती दिशा माझ्या कंट्रोल मध्ये नाहीये ना. ती माझं अजिबात ऐकत नाही. मी काय करू? ती तुझी जबाबदारी आहे, तुझी सून आहे ना दिशा. मग तू सांभाळ तिला. सांभाळते. जा आता. सावित्री आत्या, पारू कुठे? प्रीतम बाबा, तुम्हाला काही हवंय का? मी बनवून देऊ का काही? नाही, तू नको बनवून देऊस. ऍक्च्युली आज गोकुळाष्टमी आहे ना, सो तसंही घरात काहीतरी गोडधोड बनवावंच लागतं. मीच पारूला सांगणार होतो की बदामाचा हलवा बनव, म्हणजे कसं मला आवडतं ते पण होईल आणि गोडधोड पण होईल. तेच सांगायला मी तर किचन मध्ये येत होतो. हो काय? हा पण पारू तर आज किचन मध्ये येणार नाहीये. का? तब्येत वगैरे बरी आहे ना त्याची? काही सिरियस नाहीये ना? मी तिला काही झालं नाही, बरी आहे ती. अहिल्या मॅडमनी सांगितलंय आज कृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम आहे ना, त्यात तिला राधा बनायला सांगितलंय. काय म्हणजे आईने पारूला राधा बनायला सांगितलंय? हो दादाला कृष्ण बनायला सांगितलंय? हो प्रीतम बाबा. ए आर यू शुअर? हो, राधेच्या वेशात पारू आणि श्रीकृष्णाच्या रूपात माझे आदित्य बाबा. किती खुलून दिसतील नाही? हा. अरे देवा, पारूला राधेचा ड्रेस तर देऊन आले, पण त्याबरोबर ते फुलाचे दागिने काय ते लागतात ना, ते द्यायचे राहिले. हा, आता एक काम करते, माईदादांकडे जाते, फुलं घेऊन येते, ते दागिने बनवते आणि पारूला देऊन येते. तू ते कर आणि मी ही गुड न्यूज दादाला सांगून आलो. हो, चल.